पाऊस तर अजून धड सुरू झाला नाही तोपर्यंत नाक्यावर पाणी साचले. दरवर्षी पावसा आला की मुंबईकरांचा एकच सवाल असतो, थोड्या पावसातही मुंबई का तुंबते? याच्यामागे कोणतं विज्ञान दडलंय? पुढच्या 2 मिनिटात सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिलं कारण आहे मुंबईची भौगोलिक रचना. मुंबई ही मूळची 7 बेटांची मिळून बनली. समुद्र बुजवून आजची मुंबई उभी राहिली. त्यामुळे मुंबईचा मोठा भाग हा समुद्राच्या पातळीपेक्षा खाली किंवा त्याच्या बरोबरीत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर मुंबई एका बशीसारखी आहे. जेव्हा बशीत पाणी पडतं ते आपोआप मध्यभागी गोळा होतं. तसंच मुंबईचं झालंय. दुसरं आणि सर्वात मोठं वैज्ञानिक कारण म्हणजे हायटाईड म्हणजेच भरती आणि लो टाईड म्हणजे दोहोटी. मुंबईतल्या पावसाचं पाणी वाहून नेणारे जे मोठे नाले आहेत त्यांची तोंडे थेट समुद्रात जाऊन मिळतात. जेव्हा समुद्रात ओहोटी असते तेव्हा हे पाणी सहज समुद्रात वाहून जातं. पण जर नेमकं त्याच वेळी समुद्रात भरती असेल तर समुद्राच्या लाटा उलट्या वेगाने नाल्यांमध्ये शिरतात. यामुळे नाल्याचं पाणी पुढे जाण्याऐवजी मागे फेकलं जातं आणि शहरातील पाणी तुंबायला सुरुवात होते. तिसरं कारण आहे आपले ब्रिटिशकालीन ड्रेनेज सिस्टम. मुंबईची भुयारी गटार यंत्रणा इंग्रजांच्या काळात म्हणजेच साधारण 100 वर्षांपूर्वी डिझाईन केली होती. तेव्हा ती फक्त ताशी 25 मिलीमीटर पाऊस सहन करू शकेल या क्षमतेची बनवली होती. पण आज हवामान बदलामुळे काही तासातच 100 ते 150 मिलीमीटर पाऊस पडतो. त्यातच मुंबईची लोकसंख्या आणि कॉन्क्रिटीकरण प्रचंड वाढले. माती उरलीच नसल्याने पाणी जमिनीत जिरत नाही आणि जुनी सिस्टीम एवढ्या पाण्याचा भार पेलू शकत नाही. आणि चौथं कारण जे आपल्या हातात आहे ते म्हणजे प्लास्टिकचा कचरा. आपण जे प्लास्टिक रस्त्यावर किंवा नाल्यात फेकतो ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाऊन ड्रेनेजच्या जाळ्यांमध्ये अडकतं. यामुळे पाण्याचा मार्ग पूर्णपणे ब्लॉक होतो. पाणी पुढे जायला जागाच न मिळाल्याने ते रस्त्यावर आणि लोकांच्या घरात शिरतं. तर मित्रांनो, भौगोलिक रचना आणि समुद्राची भरती आपण बदलू शकत नाही, पण नाल्यांमध्ये कचरा न टाकणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. प्रशासनाने क्षमतेपेक्षा जास्त काम करणारी आधुनिक यंत्रणा उभारणं गरजेचं आहे. तर नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून आपली मुंबई तुंबण्यापासून वाचवली पाहिजे.